आज आपण बघणार आहोत SW डायवाचं अनबॉक्सिंग. SW 8000. चला बघूया. हा गोड मासा आहे. गाईज, तुमचं स्वागत आहे माझं इंडिया डॉट फिशिंगवरती, मास्टर द कॅच. आज आपण बघणार आहोत SW डायवाचं अनबॉक्सिंग. SW 8000. चला बघूया. आता सिंगापूरवरून आलेला आहे 8000 BGSW डायवाचा. हा 8000 आहे, 8000 P. हा तुम्ही जिगिंगसाठी किंवा कधीतरी पॉपिंगसाठी पण तुम्ही यूज करू शकता. 4:9 गिअर रेशो आहे आणि एक मॅक्स 15 किलोचा मासा तुम्ही इथे लिहिलेले kg मॅक्स. 15 kgचा ड्रॅग आहे, म्हणजे 15 kgच्या वरती जर ड्रॅग ओपन केला तर तुम्हाला मोठा मासा लागणार आहे. त्याच्यामध्ये लाईनचा पण उल्लेख केलेला आहे. ब्रेडेड लाईन आहे. तुम्ही जर 28 mm ब्रेडेड लाईन घेत आहे तर तुमचा स्पूल जो आहे तो 300 मीटर बसेल. आणि जर तुम्ही 16 LB लाईन घेत आहे तर तुमचा 330 यार्ड म्हणजे 330 मीटर हा बसू शकतो. त्याच्या बॉक्सच्या पाठी पूर्णपणे दिलेला आहे. आपण बघूया हा कसा दिसतो ओपन केल्यानंतर. आता त्याचं हँडल दिलेलं आहे. सुरेख असं हँडल आहे. ब्युटिफुल हँडल आहे. त्याचे जे बॉल बेरिंग्स आहेत ते पण खूप छान आहे. हा तुम्ही माहिती ना, तुम्ही लेफ्ट किंवा राईट ते तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही तुमची डावा असेल उजवा असेल तर तुम्ही ते चेंज करू शकता. हे मॅन्युअल दिलं त्यांनी, डायवाचं मॅन्युअल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आपण बघूया याच्यामध्ये एक स्ट्रॅप पण आहे. हा स्ट्रॅप दिला आहे. हा स्ट्रॅप तुम्ही जेव्हा आपला जो रील आहे त्याच्यावर जेव्हा ब्रेडेड लाईन किंवा आपण मोनोलाईन भरतो त्याच्यावरती जर आपण तो लावला तर तो सेफ राहतो. हे रील जो 8000 आहे, SW 8000 2023. अमेझिंग असा रील दिसतोय. वाव. आपल्याला आता आपण आपलं हँडल लावून बघूया. जसं मी तुम्हाला बोलतो, मी लेफ्टी असाल लेफ्टी निघा तर लेफ्टी लावू शकता, राईटी असेल तर राईटी करू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं करायचं तसं. सूर्य कसा लागतो हा. वाव, बघू शकता ह्याला किती स्मूथ आहे. ड्रॅग टाईट करायचा आवाज. आणि आपण बघूया याचा बेल जो ज्याला मासा लागला मोठा त्याचा आवाज कसा येतो. वाव. सूर्य कसा आवाज दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती स्मूथ त्याचं फिरत आहे. ड्रॅगचा रेशो आहे तो त्यांनी या बॉक्सवरती दिलेला आहे 4.9चा आहे. आणि टोटल जे याचं वजन आहे याचं वजन 605 ग्रॅम म्हणजे ऑलमोस्ट अराउंड हाफ kgच्या आसपास आहे. मॅक्स ड्रॅग जसं मला सांगितलं 15 किलोचा मॅक्स ड्रॅग आहे. आणि लवकरात लवकर मला हा यूज करायचा आणि बघायचा आहे की थोडा मोठा मासा मी आता काढू शकतो. नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करेन. अमेझिंग असा रील, मला खूप आवडला हा रील. खूप वाटते खूप स्ट्रॉंग आहे. पण जेव्हा मासा लागेल तेव्हाच कळेल आपल्याला किती स्ट्रॉंग आहे. ह्याच्यात ती ब्रेडेड लाईन भरणार आहे. ॲटलिस्ट 28 mm 300 मीटर भरणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये जी डेप्थ आहे ही खूप जास्त आहे. म्हणजे तुमची मला तरी वाटतं 300 मीटर लिहिलं आहे, पण 300 मीटरपेक्षा जास्त तुमची लाईन याच्यात बसू शकते असं वाटतं आहे. जर मोनो टाकली याच्यामध्ये तर आणि कमी बसेल, म्हणजे 300 मीटर त्याच्यावर 50 मीटर तरी कमी बसेल मोनो. डिपेंड्स ऑन द थिकनेस किती जास्त आहे. हा जो स्ट्रॅप आहे हा तुम्ही ह्याच्यावरती व्यवस्थित लावू शकता. आणि एकदा ब्रेडेड लाईन तुम्ही भरल्यानंतर तुम्ही व्यवस्थित जेव्हा ठेवता घरामध्ये त्याच्यावरती लावून ठेवा. त्याच्याने तुमचा ब्रेडेड लाईन आहे ती खूप जास्त वेळ टिकेल. त्याच्यामध्ये जे मॅन्युअल आहे ते आपण बघूया. आता मॅन्युअलमध्ये काय काय आहे याच्यामध्ये. खूप सुरेख असं त्यांनी पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे की कसं त्याला आपण ओपन करू शकतो, कसं लेफ्ट टू राईट करू शकतो, किंवा छोटे मोठे चेंजेस जे काय असेल तुम्ही कसं त्याला ऑइलिंग करू शकता. हे सगळं काही याच्यामध्ये दिलेलं आहे. थँक्यू सो मच. आवडलं असेल तर सबस्क्राईब करा.